कर्जत तालुक्यातील मौजे कशेळे हद्दीतील एका फार्म हाऊसमध्ये शेळी पालनाच्या नावाखाली सुरू असलेल्या ड्रग्ज निर्मिती अड्ड्यावर मुंबई पोलिसांनी धाड टाकली आहे। छाप्यात या फार्म हाऊसमधील 11 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले, तसंच सुमारे 1 कोटींचा कच्चा माल पकडण्यात आला। या प्रकरणी 6 जणांना अटकही करण्यात आली। मुंबई येथील ड्रग्ज विक्री करणारा पुरवठादार ते थेट निर्मिती संदर्भातील खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या खबरीनुसार रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे कशेळे या गावातील हद्दीत असलेल्या सावली फार्म हाऊस वर मुंबई पोलिसांनी छापा टाकला। या छाप्या दरम्यान फार्म हाऊस मध्ये ड्रग्ज फॅक्टरी सुरू असल्याचं समोर आलं। तसंच या फार्म हाऊस मध्ये शेळी पालनाचा व्यवसाय सुरू असल्याचंही भासवण्यात येत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलंय। मुंबई पोलिसांच्या छाप्यात या फार्म हाऊस मध्ये 11 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले, तसंच सुमारे 1 कोटींचा कच्चा माल जप्त करण्यात आला। तर या प्रकरणात विक्रेत्यापासून उत्पादक अशा 6 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। तसंच सुमारे 25 कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा आणि ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य जप्त करण्यात आलंय। असा झाला पाठपुरावा। मुंबई पोलिसांनी मार्च महिन्यात चेंबूरमध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली होती। त्याच्याकडे 45 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडलं। ड्रग्ज त्या तरुणापर्यंत कसं आलं याचा तपास पोलिसांनी सुरू केला। त्यानंतर ड्रग्ज विक्रेत्यापासून ते पुरवठादारांपर्यंत पोहोचले। पुढे मग तस्करी करणाऱ्यांपासून ड्रग्जची निर्मिती करणाऱ्यांपर्यंत ते पोहोचले। सध्या या प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जातेय। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।